नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. एक सुरुवातीला सूचना, अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा किंवा शेअर करा, सबस्क्राईब करा आम्ही असं म्हणतो. अॅनालायझर ह्या नावानं कुठलं वेगळं चॅनल नाही आहे. अॅनालायझर न्यूज हे एक चॅनल आहे, अॅनालायझर हिंदी एक आहे, अॅनालायझर डिवाइन आहे आणि अॅनालायझर लोकनीती आहे. तुम्हाला चारही चॅनलला स्वतंत्रपणे सबस्क्राईब करावं लागतं. बरेच जण असं म्हणतात की आम्ही अॅनालायझरला म्हणजे अॅनालायझर न्यूजला त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं, पण बाकीच्या 3 चॅनलला त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसतं. पण आमचं तुम्हाला परत सांगणं आहे की आम्ही जरी एकाच परिवारातले असलो तरी तांत्रिकदृष्ट्या यूट्यूबला प्रत्येक चॅनल हे स्वतंत्रपणे नोंदवलेलं असतं. तुम्ही जितकं त्याला सबस्क्राईब कराल तितका प्रत्येक चॅनलला वेगवेगळा पण फायदा आहे. अॅनालायझर सगळा समूह म्हणून तो फायदा आहेच आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती, अॅनालायझर न्यूज, अॅनालायझर डिवाइन, अॅनालायझर हिंदी आणि अॅनालायझर लोकनीती या 4ही चॅनल्सला सबस्क्राईब करा. आज जो विषय मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे, शीर्षक जे मी दिलेलं आहे, हे जे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत भारतातले, ते म्हणजे ते जी म्हण आहे ना, मी या मुठभर और दाढी हातभर, किंवा 1 हात लाकूड आणि 10 हात धिलपी, असं पण एक आहे आपल्याकडे. हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते छोट्याशा एका प्रदेशापुरते किंवा काही वेळात एखाद्या प्रदेशातल्या एखाद्या भागापुरते त्यांची ताकद असते, पण ते आव मात्र आपण अखिल भारतीय पातळीवरचे कसे आहोत असं आणतो. हा विषय मी तुमच्यासमोर ठेवायचं कारण म्हणजे ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात जे वक्तव्य केलं की आता बंगालची लढाई संपली की दिल्लीची लढाई सुरू आणि आपण दिल्लीला जाऊन भाजपची सत्ता कशी उलथून टाकणार आहे. भाऊंनी फार छान व्हिडिओ त्याच्यावरती केला आणि मला असं सुचलं की केवळ ममतापुरतंच नाही, संपूर्ण भारतभरचे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याच बाबतीमध्ये आपण थोडंसं मोठं असं विवेचन, मोठ्या आवाक्याचं 10 मिनिटात आपण संपवूयात, 11 मिनिटात ते आपण आपल्या वाचकांसमोर, प्रेक्षकांच्या समोर ठेवूयात. साधारणतः 1980ला जनता पक्षाचा पराभव होऊन परत एकदा इंदिरा गांधी मोठ्या बहुमताने सत्तेवरती आल्या आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती काही पर्याय द्यायचे जे सगळे प्रयत्न चालू होते राजकीयदृष्ट्या, ते पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला धाराशायी झाले की ते पुन्हा काही उठण्याची शक्यता नाही असं कळल्याच्या नंतर आणि दुसरीकडून पूर्णपणे ते सत्तेची नशा डोक्यात गेल्याच्या नंतर पराभव झाला होता. त्याच्यामुळे त्याच्यानंतर कष्ट करून इंदिरा गांधींनी भारतभर आपलं एक ऑरा तयार केला आणि 80ला त्या निवडून आल्या. 84ला त्यांच्या हत्येनंतर तर लाटच उसळली. 400 पेक्षा जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आणि त्याच्यातून एक असं झालं की हवा डोक्यात जाणे आपण जे म्हणतो सत्तेची आणि सत्तेची एकाधिकारशाही असं तयार झालं. त्याच्यातून त्याच पक्षातले प्रादेशिक नेते दुर्लक्षीला गेले, त्यांचा अपमान झाला, प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक विषय त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. स्वाभाविक होतं की पक्ष राष्ट्रीय पातळीवरती म्हणल्याच्या नंतर त्याला ते महत्त्वाचं वाटत असतं. जसं उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, काँग्रेसचा विरोध होता, नेहरूंचा विरोध होता, यशवंतराव चव्हाण तेव्हा नेहरूंच्या बाजूने होते आणि त्यामुळे तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्या महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला टक्कर दिली होती. नंतर ती टिकली नाही, ती गोष्ट वेगळी. प्रादेशिक पक्षांची चलती, केंद्रातला एखादा पक्ष बळकट झाला. आता विशेषतः आताची परिस्थिती 1984 पासून ठळकपणे सुरू झाली. 80ला सुरुवात झाली आणि 84च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हाती प्रचंड सत्ता आल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये पहिला प्रसंग घडला तेलुगू देसमच्या बाबतीत, म्हणजे जो पक्षाचा जन्म झाला. काँग्रेसच्या टी अंजय्या या नेत्याचा कसा अपमान केला गेला आणि तेलुगू अस्मितेचा अपमान म्हणून NT रामाराव यांनी 9 महिन्यात पक्ष स्थापन करून सत्ताच मिळवली. तेलुगू देसम असं त्याचं तेव्हा नाव होतं. जनता पक्षाचा एक तुकडा कर्नाटकात रामकृष्ण हेगडेच्या रूपाने तिथले काही प्रादेशिक प्रश्न आणि प्रादेशिक त्यांचं नेतृत्व, तशा अर्थाने खरं तर ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते, पण तो प्रयोग फसून फक्त ते कर्नाटकापुरतं उरलं होतं. नंतर पुढे देवेगौडा आहे, त्याच्यातूनच पुढे आले, त्याच्यानंतर ते पंतप्रधान झाले. त्याच्यानंतरचा पक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना. म्हणजे तुम्ही 1986ला शरद पवार आपला पक्ष घेऊन काँग्रेसमध्ये गेले, ह्याच छत्रपती संभाजीनगरला आमखास मैदानावर सभा झाली आणि 1च महिन्यात कापूस आंदोलक शेतकऱ्यांवरती शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या सरकारने गोळीबार केला, 3 शेतकरी शहीद झाले. आमच्या शेतकरी संघटनेचं ते आंदोलन आणि तो नेमका प्रश्न जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये असंतोष तयार केला आम्ही शेतकरी संघटनेनं, पण त्याचा राजकीय फायदा मात्र शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष नावानं पूर्वीचा जनसंघ जो सुरू झाला होता त्यांना मिळाला आणि त्यांनी 1989ची लोकसभा, 90ची विधानसभेत त्याचा फायदा घेऊन प्रादेशिक पक्ष शिवसेनेला बळकट केलं. 99ला शरद पवारांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये जाऊन आपला पक्ष काढला आणि त्याचं नाव राष्ट्रीय
राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP असू दे. 98ला ममता बॅनर्जी बाहेर पडल्या, त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष काढला. तेलंगणाच्या मुद्द्यावरून तेलंगणा वेगळं राज्य झालं पाहिजे, हैदराबाद आमची राजधानी आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून TH चंद्रशेखर राव जे काँग्रेसचे होते ते बाहेर पडून त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती TRS, जनता पक्ष मग त्याचा जनता दल बनला. त्यांनी निवडणूक लढवून विश्वनाथ प्रताप सिंगांना 1.5 वर्षासाठी का होईना पण पंतप्रधान केलं. त्या सगळ्यातून तो जो जनता दल तयार झाला होता त्याचे जे तुकडे तयार झाले पुढे, त्याच्यामधला एक तुकडा समाजवादी पक्ष म्हणून अखिलेश यादव यांच्या रूपानं तुम्हाला पाहायला मिळतोय. तेव्हा मुलायम सिंग नेते होते. लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल RJD, आता तेजस्वी यादव त्यांचे चिरंजीव त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये देवगौडांचा पक्ष जनता दल सेक्युलर. जनता दल सेक्युलर ते मूळ जनता दल देवगौडांचा पक्ष. त्याच्यानंतर ओडिसामध्ये बिजू जनता दल BJD, बिजू पटनायक जे मोठे नेते होते जनता दलातले, जनता पक्षातले, जुन्या ह्याच्यातले, त्यांचा वारसा पुढे घेऊन नवीन पटनायक यांनी जवळपास तब्बल 25 वर्ष त्यांनी तिथे राज्य केलं. तुमच्या असं लक्षात येईल की एक कुठंतरी केंद्रामध्ये पक्ष बळकट झाला की त्याच्या विरोधामध्ये प्रादेशिक पातळीवरती छोटे मोठे पक्ष, काँग्रेसनी जी धोरणं राबवली म्हणजे त्याच्या ज्या चुका झाल्या त्याचा फायदा घेत आणि ही नेमकं कुठल्या काळामध्ये वाढले की जेव्हा केंद्रातल्या पक्षाला स्वतःचं बहुमत नाहीये. 1984 ते 2014 या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठल्याच पक्षाला स्वतःचं बहुमत नव्हतं आणि बरोबर त्या कालखंडामध्ये प्रादेशिक पक्षांची चलती सुरू झाली. केंद्रामध्ये सुद्धा आघाडीची सरकार यायची, तुमची मदत लागायची आणि त्याच्यामुळे हे प्रादेशिक पक्षांना नाक वरती करून बोलायला संधी असायची, कारण की राष्ट्रीय मोठे मोठे पक्ष सुद्धा त्यांना त्यांची वरवर करायची. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं तर असं उदाहरण आहे, प्रमोद महाजन जे हसून त्यांचं जे भाषण सांगतात की सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आणि आम्ही विरोधी पक्षात आहेत. नंबर 2चा पक्ष आहे काँग्रेस, त्यांनी ह्या सरकारला पाठिंबा दिलेला. नंबर 3चा पक्ष आहे कम्युनिस्ट, त्यांनी ह्या सरकारमध्ये आहेत पण त्यांनी प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये नाहीत. आणि सगळ्यात मायनॉरिटी म्हणजे ज्या पक्षाचा एकच खासदार आहे स्वतः रमाकांत खलप, ते मात्र प्रत्यक्ष सत्तेमध्ये आहेत. असं ते गमतीशीर भाषण प्रमोद महाजनचं फार गाजणारं आहे ते संसदेतलं. अशी काहीतरी विचित्र परिस्थिती साधारणतः म्हणजे 1989ला जनता दलाचं सरकार आलं, विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले, तेव्हापासून मोदींचा कालखंड हा जो सगळा जवळपास 25 वर्षाचा कालखंड आहे की त्या 25 वर्षात हे प्रादेशिक पक्ष वाढत गेले. 14 नंतर काय झालं की मोदी हे सत्तेवरती स्वतःच्या बहुमताने आले. 84ला काँग्रेस आली होती, राजीव गांधी 400 पेक्षा जास्त खासदार होते आणि 2014ला मोदी आले. मोदी आल्याच्या नंतर पहिल्यांदाच असं घडलं की कुठल्या केंद्रातल्या पक्षाला स्थानिक पक्षाची गरज मजबुरी म्हणून नाहीये, बळ पाहिजे म्हणून आहे, ती गोष्ट वेगळी. आणि त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हळूहळू प्रादेशिक पक्षांचा जो हा माजोरटीपणा होता, एका मताने वाजपेयींचं सरकार पडलं हे डोक्यात ठेवल्याच्या नंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मरमर केली, स्वतःचं बहुमत म्हणून दाखवलं सलग 2 निवडणुका, नंतर ते जरी कमी झालं तरी त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांमध्ये तो जोर उरला नाही. चंद्रबाबू नायडू असो इकडे किंवा तिकडे नितीश कुमार असो, भाजपला स्वतःचं बहुमत नव्हतं, यांनी पाठिंबा दिला हे बरोबर आहे. पण आधी जसं अतिशय उद्धटपणे आणि अतिशय अरोगंटली ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्ष वागायचे आणि सरकार पाडायची बिनधास्त, इतकंच नाही, वाजपेयींचं सरकार एकमताने जयललितांनी पाडलं हे ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं कुठलं सरकार स्थापन करायचं म्हटलं तर मुलायम सिंगांनी तेव्हा सोनिया गांधीला पाठिंबाच दिला नाही, कारण की मला विचारलंच नव्हतं म्हणून. अक्षरशः मध्यावधी निवडणुका घ्यायची वेळ आली. नंतर वाजपेयीचं सरकार आलं, ती गोष्ट वेगळी. प्रादेशिक पक्षांचं जे हे सगळं वाढून बसलेलं होतं प्रस्थ, ते स्वतः बार्गेनिंग करायला लागलेले होते आणि त्यांना त्यांच्या संख्येपेक्षा विपरीत जास्त प्रमाणात सत्तेचे फायदे पाहिजे होते. आणि जो सत्ताधारी प्रमुख पक्ष असायचा, ज्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमदार खासदार असायचे, त्यांना मात्र सत्तेतला छोटा वाटा मिळायचा. कर्नाटकातलं उदाहरण किंवा बिहारमधलं सुद्धा असे पक्ष छोटा, त्याला पाठिंबा देणारा मोठा पक्ष पण मुख्यमंत्री छोट्या पक्षाचा. तिकडे HD कुमारस्वामी होते आणि काँग्रेसने पाठिंबा दिला होता. इकडे नितीश कुमार होते, त्यांचा पक्ष लहान होता, त्यांच्यापेक्षा दुप्पट जागा असून भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. हे सगळं चित्र साधारणतः तुम्हाला 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत दिसेल. 2024च्या लोकसभा निवडणुकीतून मात्र वरती केंद्रामध्ये कोणीतरी एक मोठा पक्ष पाहिजे, त्याचा नेता पाहिजे. भले त्यांना स्वतःचं बहुमत एखाद्या वेळेस कमी असलं तर चालेल, जसं आता झालेलं आहे.
पण हे प्रादेशिक पक्षांना काही फार ऐकून घ्यायच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनताच आता उरलेली नाही. आता तुम्हाला चित्र असं दिसतं आहे की जे 3-4 प्रादेशिक पक्ष आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक आत्ता निवडणूक जिथं चालू आहे, उद्या म्हणजे परवा शेवटचं मतदान होतंय टप्प्याचं, पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये तर काहीच बोलता येत नाही, कारण की समोर आणि इकडे दोन्ही प्रादेशिक पक्षच आहेत. केरळमध्ये तर परिस्थिती अशी आहे की सत्ताधारी जे डावे आहेत त्यांना त्यांचा पराभव करून कशी का असेना पण बदल म्हणून का होईना काँग्रेस याची शक्यता काही सर्वेमध्ये साधते, म्हणजे परत राष्ट्रीय पक्ष येतील. पश्चिम बंगालमधली शक्यता भाजपचीच सांगितल्या गेलेली आहे. आम आदमी पक्षाचं जे काही पूर्णपणे टावडं वाजलं राज्यसभेत, 10 पैकी 7 खासदार निघून गेले. पंजाबमधली पण त्यांची त्यांचं सरकार आहे ते कधी कोसळतं आणि कधी नाही, आणि आता जरी नाही कोसळलं तरी निवडणुकीमध्ये कोसळतं की काय अशी परिस्थिती. त्याच्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की तमिळनाडू, झारखंड, आता पंजाबमध्ये सध्या पुरतं आहे तरी असे 2-3 राज्य सोडले तर प्रादेशिक पक्षांचं म्हणून, कारण की बिजू जनता दल जो ओडिशामध्ये होता तो आता सत्तेमध्ये नाहीये. नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आहेत, पण आधीपासून हे प्रादेशिक पक्ष नेहमी जो कोणी केंद्रातला पक्ष आहे त्याच्याशी कसं जुळवून घेता येऊ शकेल, कारण की त्याच्याशिवाय त्यांच्या अस्तित्वालाच प्रश्न आहे. सगळ्या भारतभर जम्मू काश्मीरमध्ये प्रादेशिक पक्ष आहे, विशिष्ट कारण आहेत, पण त्याच्यामध्ये जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात आता भाजप निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर काय शरद पवारांचा पक्ष काय किंवा शिवसेना काय किंवा एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट, तुम्ही सगळ्यांची एकत्र बेरीज करा. प्रादेशिक पक्षांना महत्त्व किंवा संपूर्ण राज्यभर त्यांचा दबदबा नावाची जी गोष्ट होती ती आता तेवढ्या प्रमाणामध्ये उरलेली नाही. तमिळनाडूमध्ये कोणाचा जरी विजय झाला तरी प्रादेशिकच पक्ष सत्तेवर येतील तेवढा एक अपवाद सोडला. केरळमध्ये तर राष्ट्रीय पक्ष म्हणून तशा अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वाखालची आघाडी घेण्याची शक्यता सांगितली जात आहे. तसं जर झालं आणि पश्चिम बंगालमधून जर ममतांचा पराभव झाला म्हणजे प्रादेशिक पक्षांचा, आणि आता डावे तशा अर्थाने फक्त प्रादेशिकच उरलेले आहेत, म्हणजे केरळमधून समजा डावे गेले आणि पश्चिम बंगालमधून ममता गेल्या तर एक तमिळनाडूचा मोठ्या राज्याचा अपवाद वगळता कुठल्याच राज्यांमध्ये, मोठ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष त्यांच्या हातामध्ये फार काही आहे असं दिसत नाही. बघूयात पुढचं राजकारण काय होतं ते, पण एवढं मात्र निश्चित प्रादेशिक पक्षांची सद्दी राष्ट्रीय राजकारणातून संपत चाललेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLZ News.